मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपला आजचा हा विषय खास आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आपला विषय आहे मित्रांनो, आजची शेवगा नवीन लागवड. तर बऱ्याच मित्रांच्या लागवडी झालेल्या आहे, बऱ्याच मित्रांच्या लागवडी झाले नाही. त्याच्या मागचं कारण काय आहे ते पण आपण बोलणार आहे. आणि शेवगा लागवड करताना कोणती कोणती काळजी घ्यायची फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच मित्रांचे बरेच प्रश्न आहे, त्याच्यावरच आपण आज उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर बऱ्याच मित्रांना पाऊस झालेला नाही, आपल्याकडे पण पाऊस नाही. एक पाऊस झालेला आहे आम्हाला, एक 8-10 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर पाऊस हा कुठेच नाही आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आता सध्या बंदच आहे. काही ठिकाणी ज्यांना पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे, कारण टेम्परेचर पण भरपूर आहे. काहींची लागवड करून पण झाडं जळायला लागलेली आहे, कारण ऊन भरपूर आहे आणि त्यांना आपण सांगितलं संध्याकाळच्याच वेळेस पाणी द्यायचं. तर आपण आज त्याच विषयावर बोलतोय मित्रांनो. नवीन लागवड करताना तुम्हाला काळजी काय घ्यायची? तर नवीन लागवड करताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जमीन कशी हवी, त्याच्यानंतर आपल्याला पाण्याचं कसं नियोजन ठेवायचं आहे, आणि परत आपल्याला त्याच्यानंतर आपल्या शेवगा शेती करत असताना अडचणी काय काय येणार आहे याच्यावर आपण आज बोलणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जमीन ही पाण्याची निचरा होणारी पाहिजे, मुरमाड जमीन पाहिजे, किंवा उताराची अशी थोडी जमीन पाहिजे. पाऊस झाल्यानंतर समजा 2 दिवसात तुम्ही तिथं वापसा झाली पाहिजे, झाड पाण्यामध्ये नाही राहिलं पाहिजे, जे पाणी आहे ते वाहून गेलं पाहिजे किंवा जिरून गेलं पाहिजे. अशा पद्धतीची आपल्याला जमीन लागणार आहे. तर जिथं समजा ज्या शेतांमध्ये थोडंफार पाणी तुंबत असेल तर अशा ठिकाणी तुम्ही थोडे बेड करून घ्यायची. शक्यतो आपण मल्चिंगवरच लागवड करायला सांगतो बऱ्याच मित्रांना, कारण मित्रांनो हिशोब काढला ना तसा, शेवगा हा 7 ते 8 फुटाचा होईपर्यंत आपल्याला त्याला पहिल्या वर्षी त्याला तणनाशक मारता येत नाही. शेवग्याला असं स्पेशल असं तणनाशक नाही. तर आपल्याला हेच राऊंड अप ग्लायसिल वगैरे असं मारायचं असतं. तर त्याच्यामुळं झाडं लहान असतात आणि आपण काय करतो, जमीन आधी 2-3 दिवस वल्ली करायला सांगतो. पूर्ण जमिनीतली वाफ निघून जाण्यासाठी वल्ली करायला लावतो. आणि त्याच्यानंतर काय होतं, त्याच्या आधीच बी उतरायच्या आधीच, बी उतरायला कमीत कमी 8 ते 10 दिवस जातात. त्याच्या आधीच गवत उतरून जातं आणि त्याच्यावर नंतर तणनाशक मारता येत नाही आपल्याला. आणि जो आजचा मजुराचा प्रश्न आहे तो फार गंभीर झालेला आहे. मजूर पण मिळत नाही, आणि ते झाडं समजा पाऊस चालू झाला तर झाडं लगेच दबून गवत वर निघून येतं, झाड पण लक्षात येत नाही. अशा कारणामुळे आपण त्यांना सांगतो मल्चिंग करा. मल्चिंगचा हिशोब काढला, 1 एकराला तुम्हाला लागते मित्रांनो 3 बंडल लागतात समजा, तर 4,000 रुपये खर्च येतो. 4 ते 4,500 रुपये, याच्यापेक्षा जास्त खर्च येणार नाही. मल्चिंग टाकल्यानंतर आपल्याला त्याच्या आधी आपण मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं, त्याच्यावर आपण बेसल डोस वगैरे पण टाकून घेतलेला आहे. बेड जास्त उंच करायची नाही, बेड फार झालं तर एक अर्धा फूट उंचीची करायची जमीन लेवलना. तर आपण मागच्या एका व्हिडिओत आपण ते सगळं चर्चा केली होती. तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. जमीन आपल्याला कशी वापरायची शेवग्यासाठी, पाण्याचा निचरा होणारी मुरमाड जमीन. मित्रांनो, आपण आपली जमीन बघू शकता, गेल्या 26 वर्षापासून इथं शेवगा आहे. या जमिनीत अक्षरशः म्हणजे दगड होती, पण आपण आजपर्यंत एक पण लाकूड बाहेर काढलेलं नाही. पूर्ण लाकडांचं याच्यातच आपण रोटरच्या साहाय्याने कटिंग झाल्यानंतर पूर्ण याच्यातच भुगा करत असतो. जोपर्यंत फांट्या जवळ येत नाही तोपर्यंत रोटर आपलं चालू असतं, तर 8-10 दिवसाच्या अंतरानं. ते जमिनीचं कर्म एवढं वाढलेलं आहे का, भयंकर अशी माती तयार झालेली. नाही तर पूर्वी एकदम अशी दगड होती, आज ते दगडच राहिला नाही. पूर्ण दगड अशी निजुरून फुटून गेलेली. आता आपला झाला जमिनीचा विषय झालाय क्लिअर. आता आपला राहिला पाण्याचा विषय. बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं, बा आमच्याकडे ड्रिपची सोय नाही, पाणी कसं द्यायचं. तर माझं प्रत्येक मित्राला आग्रह राहील, सांगणं राहील, प्रत्येकानं ड्रिप करून घ्या. ड्रिप करताना कसं करायचं मित्रांनो, तुम्हाला ड्रिप भले तुम्ही सबसिडीवालं नाही केलं, नॉन आय ड्रिप भरपूर बाजारात कंपन्या आलेल्या आहे, थोडं स्वस्तातलं केलं तरी चालेल. पण ड्रिपचा फायदा काय होणार आपल्याला, पाण्याची आपली बचत होणार आहे. जिथं पाण्याची बचत झाली म्हणजे ते पाणी तुम्ही दुसऱ्या शेताला तुम्ही वापरू शकता, दुसऱ्या पिकाला. तर याच्याकरता आपलं ड्रिप फार गरजेचं आहे. ड्रिपला एकरी 10,000 पर्यंत खर्च येतो. तर ड्रिप करताना तुम्ही पॅप्सी ड्रिप वापरू शकता, किंवा नॉन आयसमध्ये पण चांगल्या प्रकारची क्वालिटीची नळी मिळते, ती 10 वर्षे पण टिकते, काही अडचण नाही. तर आता ज्याला जमल त्याच्या सोयीनुसार तुम्ही ड्रिप बनवू शकता. पण ड्रिपचा फायदा काय होणार आपल्याला, समजा जास्त पाऊस झालेला, आपली झाडं समजा पाण्यामध्ये थांबली, तर आपण त्याला ड्रिल्चिंग वगैरे करू शकतो. लागल तसं त्या पद्धतीने पाणी देऊ शकतो. याच्याकरता आपल्याला ड्रिपची गरज आहे. आणि दांडाने जे आपण पाणी देणार आहे, ज्या मित्रांनी समजा ड्रिप नाही केलं तर ते पाणी पण जास्त होतं, शेवग्याच्या बियाला पण उगवण होईपर्यंत जास्त होतं, बी सडण्याची पण भीती असते. याच्याकरता पाण्याचं असं नियोजन करायचंय. तर पाण्याचं अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचंय. आपला पुढला मुद्दा राहिला, बरेच मित्र नवीन आहे, सर्व मित्रांचे यूट्यूबवर व्हिडिओ बघता, प्रत्येकच सांगणं वेगळं आहे.
तर त्यांना आपण सांगितलं तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या, बाकीचं सोडून द्यायचं, कोणाचं पण असू द्या, आपल्याला जे योग्य वाटेल ते करायचं, किंवा त्या समोरच्या व्यक्तीला फोन करून तुमचं काय असेल ते शंका दूर करणे. तर आता पुढचा विषय आपला, बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं बाबा शेवग्याला रोग कोणता येतो. तर शेवग्याचं मित्रांनो असं आहे, वातावरणानुसार त्याचं सगळं डिपेंड आहे. समजा जास्त पाऊस असला फ्लॉवरिंगमध्ये असेल तर त्याला फुल टिकतच नाही, तुम्ही कोणतं पण औषध मारलं तर राहणार नाही, सेटिंग होत नाही. तर अशा पिरियडमध्ये आपण शेंगा धरतच नाही. आता समजा आपला चालू आहे आता जून महिना, आज जवळजवळ 12 जून आहे, तरी पण आता ही आपली समजा ही व्हरायटी आहे, हिच्यावर आपण बरेच दिवस काम करून शेतकऱ्यांसाठी व्हरायटी तयार केलेली आहे. आणि आज पण तुम्ही बघू शकता झाडं आपले पूर्ण लोडवर आहे. अशा पण पद्धतीत या झाडांची आपण कटिंग पण केलेली नाहीये, तरी पण हा माल आता आपला समजा तिसरा बहार लागलेला असं समजा तुम्ही. तर आपल्याकडे बियाणं पण उपलब्ध आहे, तुम्ही कोणाकडून पण घेऊ शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल ते, त्याच्याबद्दल पण शंका नाही. तर झाडावर आता या दिवसात जास्त झाड आपल्याला दगावण्याची जी वेळ असते, झाडाला जास्त पाणी तुंबलं किंवा झाड मरू शकतं. तर अशा वेळेस आपल्याला ड्रिल्चिंग करायची, युमिकची करा तुम्ही, 22 करा, म्हणजे जमिनीत ज्या आलेल्या बॅक्टेरिया आहे ज्या आपल्याला नको त्या जातील आणि तुमची मुळी पण अशी चांगली व्यवस्थित डेव्हलप होईल. तर तुम्ही ट्रायकोडर्मा पण वापरू शकता. अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं. आणि आता लागवड करताना करायचं काय आपल्याला मित्रांनो, ज्यावेळेस आपण शेवग्याचं बी आपलं पूर्ण रान ओलं करून घ्यायचंय, 2 दिवस आधी पूर्ण ओलं झाल्यानंतर बी तुम्हाला 24 तास भिजत घालायचं पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर त्याला पुन्हा 1 दिवस पोत्यामध्ये, ओल्या पोत्यामध्ये 1 दिवस परत ठेवायचंय, म्हणजे जेणेकरून त्याचं पटकन जी मधली जी बियाची जी गोटी असते ती फुगून जाते आणि शेतामध्ये आपण ज्यावेळेस लावू ना त्यावेळेस आपल्याला बी पटकन वर येणार आहे. म्हणजे आपल्याला 24 तास पाण्यात घातलं, परत 12 घंटे तुम्ही फडक्यामध्ये किंवा एखाद्या पोत्यामध्ये गुंडाळून ठेवलं बी, त्याच्यानंतर लावायचं. लागवड करताना बी फक्त आपल्याला 1 ते 1.5 इंच खाली घालायचं, याच्यापेक्षा जास्त खाली घालायचं नाही. बी लावल्यानंतर पाऊस नसला, वल्ल रान असलं तरी परत अर्धा तास पाणी सोडणे ड्रीपद्वारे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला झाडाची लागवड कशी ते महत्वाचं आहे. बऱ्याच मित्रांना तेच लक्ष देत नाही. तर आता मी तुम्हाला आता बागेतच प्रत्यक्ष दाखवतोय आपल्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला लागवड करायची. तर लागवड करताना मित्रांनो आपल्याला करायचं काय, गल्लीचं अंतर 12 फूट ठेवायचंय. आपण ते पण आधीच्या व्हिडिओत पूर्ण सांगितलं, आता पण सांगतोय. जमीन तुमची कशी असू द्या, भारी असू द्या, हलकी असू द्या, 12 फूट अंतर ठेवण्याचं कारण काय, बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं 8 फूट ठेवू, 7 फूट ठेवू. तर तसं करू नका मित्रांनो. तुम्हाला शेवगा लावल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष ठेवायचं, उत्पन्न घ्यायचंय. आपलं भविष्यात ट्रॅक्टर चालला पाहिजे, कारण पुढला विचार केला तर मजुरीची समस्या बरीच अवघड झालेली आहे. आता इथून पुढे मजूर मिळणे पण अवघड झाले. आपला ट्रॅक्टरमध्ये चालला पाहिजे ना 12 फुटाच्या स्पेसमध्ये, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस आपल्या फाट्या खाली येत नाही जमिनी पण तो पण तुम्ही ट्रॅक्टरचं आऊत चिरखडी वगैरे असं फिरू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला म्हणूनच 12 फूट अंतर ठेवायचं. आणि झाडाचं अंतर 6+2, किंवा ज्याची लईच भारी जमीन आहे त्यांना 7+2 अशा पद्धतीने करायचे, किंवा 1 केलं तरी चालेल, पण 2 ठेवलं तर झाडं थोडं सुटसुटीत राहत्या. कारण आपल्याला 3-4 वर्षानंतर 1 झाड काढायचं, त्याच्यामुळे ती दाटी होणार नाही, म्हणून आपल्याला 2 फूट अंतर ठेवायचं. हे बघा आता तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये, आता मी तुम्हाला दाखवते. बघा पहिलं झाड आहे आपलं, त्याच्यानंतर 2 फुटावर परत 1 झाड आहे, इथून पुढं 6 फूट परत 1 काठी घ्यायची, काठीनं अंतर मोजायचं, 6 फूट इथं आलं, इथून पुढं 2 फुटावर परत 1, परत 6 फुटावर 1, परत 2 फुटावर 1, परत 6 फुटावर 1, 2 फुटावर 1. तर अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे. बऱ्याच मित्रांचं म्हणणं काय झालं, 2 झाडं शेजारी असल्यावर झाड डेव्हलप होत नाही. तर तुम्ही बघू शकता आपलं प्रत्येक झाडाचं खोड हे सारखंच झालेलं आहे, कारण 2 फूट हा स्पेस झाडाला भरपूर होतो आणि त्याच्यामध्ये झाड चांगल्या प्रकारे तयार होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करता. इकडची पण गल्ली बघू शकता तुम्ही, त्या इकडे दाखव. हे बघा पहिलं झाड, दुसरं 2 फुटावर, 6 फुटावर, 2 फुटावर, 6 फुटावर, 2 फुटावर, 6, 2, 6, 2 अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन करा. ज्याला कोणाला काही अडचण आली तर जरूर कॉल करा, किंवा आपले इतर मित्र आहे त्यांना पण कॉल करू शकता. अशा प्रकारे शेवगा शेतीचं नियोजन करायचं. आणि ज्यांच्या आता लागवडी थांबलेल्या काही घाबरायचं काम नाही, जरी पाणी नसलं तरी अजून पण आपण इथून पुढे 2 ते 3 महिने शेवगा लावू शकतो. अशा पण मित्रांची आता बऱ्याच मित्रांची तयारी, आमच्याकडे पाणीच नाही शेवगा लावायचं आहे, काही घाबरू नका, तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. कधी पण आमचं मार्गदर्शन राहणार आहे. तुम्ही शेवगा इथून पुढे अजून 3 महिन्यापर्यंत लावला तरी काही अडचण नाही तुम्हाला. तर अशा प्रकारे नियोजन करा. रामकृष्ण हरी. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ.